कधी तुमच्या मनात आलंय का की सरकारी कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्या या संघटना खऱ्या आहेत की खोट्या? ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या विशेष माहिती सत्रात आपण आज शासकीय संघटनांची मान्यता आणि त्यामागचा वास्तव एकदम सोप्या भाषेत उलगडून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सरकारी कार्यालयांमध्ये हा एक प्रश्न हमखास विचारला जातो. तुमच्या संघटनेला शासन मान्यता आहे का? हा दिसायला अगदी साधा प्रश्न आहे, पण ह्या एका प्रश्नामध्ये कर्मचाऱ्यांचे हक्क आणि संघटनांचं भवितव्य दडलेलं आहे. आणि गंमत म्हणजे ह्याच एका प्रश्नावरून इतका गोंधळ होतो, एवढे गैरसमज पसरतात की अनेक प्रामाणिक कर्मचारी आणि नागरिक यात नकळतपणे अडकतात. पण हे असं का होतं? कुठून सुरू होतो हा सगळा गोंधळ? चला शोधून काढूया. कल्पना करा, कुणीतरी तुमच्याकडे येतं आणि अगदी छातीठोकपणे सांगतं, तुम्ही काळजीच करू नका, तुमचं काम सरकारकडनं करून घ्यायची जबाबदारी आमची. हे ऐकल्यावर साहजिकच विश्वास बसतो. पण थांबा, इथेच सावध होण्याची गरज आहे, कारण इथूनच खऱ्या अर्थाने गैरसमजाला सुरुवात होते. बरं, मग या सगळ्या गोंधळातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? याचं उत्तर फक्त एका शब्दात आहे, आणि तो शब्द आहे शासन मान्यता. पण ही शासन मान्यता नक्की आहे तरी काय, आणि ती इतकी महत्वाची का आहे? चला पाहूया. शासन मान्यता म्हणजे महाराष्ट्र शासनाने काही विशिष्ट नियमांची तपासणी करून दिलेली अधिकृत परवानगी. ही परवानगी मिळाल्यानंतरच आणि फक्त त्यानंतरच एखादी संघटना कर्मचाऱ्यांची बाजू सरकारसमोर कायदेशीरपणे मांडू शकते. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फक्त कुठली तरी नोंदणी नाही, तर शासनाने दिलेला एक कायदेशीर अधिकार आहे. आणि या मान्यतेचा भक्कम कायदेशीर आधार आहे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम, जो 1979 साली लागू झाला. प्रत्येक शासकीय कर्मचारी आणि त्यांच्या संघटनेसाठी हा कायदा म्हणजे एक प्रकारे बायबलच आहे, जे सगळं चित्र स्पष्ट करतं. या कायद्यातलं नियम 30 तर अगदी स्पष्टपणे सांगतं की ज्या संघटनांना शासनाची मान्यता नाही, त्यांना कर्मचाऱ्यांच्या वतीने सरकारला कोणतंही पत्र देण्याचा किंवा निवेदन सादर करण्याचा अधिकारच नाही. सरळ हिशोब आहे, मान्यता नाही तर अधिकार नाही, विषय संपला. आता आपण त्या मुद्द्यावर आलो आहोत जिथे सगळ्यात जास्त लोकांचा गोंधळ उडतो. तो मुद्दा म्हणजे मान्यता आणि नोंदणी या दोन शब्दांमधला फरक. हा फरक जर एकदा समजला ना, तर फसवणुकीची शक्यताच उरणार नाही. जरा इकडे बघा, डाव्या बाजूला आहे धर्मादाय आयुक्त नोंदणी. ही कुठलीही सामाजिक संस्था किंवा ट्रस्ट काढण्यासाठी लागते, पण यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची बाजू मांडण्याचा अधिकार अजिबात मिळत नाही. आता उजवीकडे बघा, ही आहे खरी गोष्ट, शासन मान्यता. ही फक्त आणि फक्त शासकीय कर्मचारी संघटनांना नियमांनुसार दिली जाते. आणि हो, कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करण्याचा हाच एकमेव कायदेशीर मार्ग आहे. हे चित्र एकदम परफेक्ट आहे, नाही का? बघा, एका हातात नोंदणीचं प्रमाणपत्र आहे, पण समोर सरकारी कार्यालयाचा दरवाजा बंद दिसतोय. कारण एक गोष्ट काचेसारखी स्वच्छ आहे, केवळ नोंदणी असणं म्हणजे सरकार दरबारी तुमचं म्हणणं ऐकूनच घेतलं जाईल असं अजिबात नाही. ठीक आहे, नियम तर आपण समजूलो, पण जर कुणी हे नियम मोडले तर, कायद्याला डावलून काम करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम काय होतील? आणि हो, ते खूपच गंभीर असू शकतात. एक साधा प्रश्न आहे, ज्या संघटनांना मान्यताच नाही, त्यांनी सरकारला पाठवलेल्या पत्रांचं, मागण्यांचं, निवेदनांचं सरकार काय करत असेल? ती पत्र कुठे जातात? याचं उत्तर शासकीय परिपत्रकात अगदी स्पष्ट दिलेलं आहे. मान्यता नसलेल्या संघटनांकडून आलेली कोणतीही पत्र किंवा निवेदनं सरळ सरळ फेटाळून लावली जातात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यावर फक्त एकच शिक्का लागतो, अस्वीकृत. म्हणजे सगळे प्रयत्न पाण्यात. आणि प्रकरण फक्त निवेदनं फेटाळण्यापुरतं मर्यादित नाहीये. जर एखाद्या संघटनेने खोटं सांगून आम्ही शासन मान्य आहोत असं भासून सरकारची किंवा कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन कडक कायदेशीर कारवाई होऊ शकते. बरं, इतकं सगळं ऐकल्यावर आता प्रश्न पडतो की या सगळ्या माहितीच्या जंजाळात आपण स्वतःला कसं वाचवायचं, आपली फसवणूक कशी टाळायची? चला, यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. फक्त या 3 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा. 1. संघटनेचं लेटरहेड नीट तपासा. त्यावर शासन मान्यता प्राप्त असं स्पष्ट लिहिलेलं आहे का? 2. त्यावर मान्यतेचा शासकीय आदेश क्रमांक आणि दिनांक आहे का ते बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं,
3. तरीही मनात शंका असेल तर थेट संबंधित सरकारी विभागात संपर्क साधा आणि खात्री करून घ्या. थोडीशी जागरूकता आपल्याला मोठ्या त्रासातून वाचवू शकते. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एकच गोष्ट, सावध रहा. कारण माहितीच्या या युगात आपली जागरूकता, आपलं ज्ञान हेच आपलं सर्वात मोठं संरक्षण आहे. म्हणूनच आमचं एकच सांगणं आहे, कायदा समजून घ्या आणि चुकीच्या माहितीला बळी पडण्यापासून स्वतःचा बचाव करा. कारण योग्य माहितीच आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करते. हे सर्व महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलीये ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टने. नागरिकांमध्ये कायद्याबद्दल अशीच जागरूकता निर्माण करणं हेच आमचे ध्येय आहे. तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐकलं त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.